नमस्ते, फौजू आहे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत। मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास विदर्भाची रेसिपी मिरची भाजी। आमच्याकडे भंडाऱ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर केली जाणारी ही भाजी आहे। यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया। कोथिंबीर घेतली आहे एवढी, हिरव्या मिरच्या घेतल्या आहे कमी तिखटवाल्या 5 ते 6, 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे, चांगली स्वच्छ धुवून घेतली 2 ते 3 पाण्याने। 1 मोठा कांदा घेतलाय, 2 टोमॅटो घेतले, कढीपत्ता घेतलाय, कढीपत्ता थोडा जास्तच वापरायचा, शेंगदाणे घेतले, सुकं खोबरं घेतलं, अद्रक आणि लसूण घेतलाय तेवढा, तडक्यासाठी जिरा आणि मोहरी घ्यायची, 2 चम्मच हे काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे आणि 2 चम्मच मटन मसाला घेतला। 1 जुडी ही पालकची घेतली आहे। यामध्ये थोडासा आंबट चुका पण पाहिजे, पण मी पंजाबला राहत असल्यामुळे भेटत नाहीये, त्याऐवजी मी टोमॅटो घालते आहे। पालक ही चांगली स्वच्छ धुवून घेतली पहिले। सर्वात पहिले कांदा आणि टोमॅटो हे कट करून घ्यायचं। कांदा कट करते वेळेस हा मोठा मोठाच कट करायचा। आज मी थोडी वेगळ्या पद्धतीने भाजी बनवणार आहे हे सर्व साहित्य तुम्ही कुकरमध्ये शिजवू शकता 3 ते 4 शिट्ट्या घेऊन, पण मी ही कढईमध्ये बनवणार आहे। जशी चुलीवरची टेस्ट लागते तशीच याची पण टेस्ट लागते अशा पद्धतीने केली तर। तुमच्याकडे पण बनवतात का मला कमेंट करून नक्की सांगा। खानदेशमध्ये याच भाजीला डाळ गंडोरी म्हणतात। कांदा कट करून झाला आहे, टोमॅटो कट करून घेऊया। टोमॅटो पण कट करते वेळेस हा मोठा मोठाच कट करायचा। टोमॅटो पण कट करून झाला आहे, मिरची कट करून घ्यायची आता। मिरची पण कट करते वेळेस ही मोठी मोठीच मिरची कट करायची। खूप साऱ्या जणांना वाटते ही मिरची भाजी आहे, मिरच्याचीच भाजी आहे की काय, पण यामध्ये सर्व मटेरियल टाकून बनवलेली भाजी असते ही। याची टेस्ट खूप भन्नाट लागते खायला, तुम्ही पण एक वेळेस नक्की ट्राय करा। मिरची कट करून झाली आहे, आता पालक कट करून घ्यायची। पालक कट करताना जास्त बारीक पण करायची नाही, जास्त मोठी पण ठेवायची नाही, मीडियम आकाराची कट करून घ्यायची। अशीच पूर्ण भाजी कट करून घ्यायची। भाजी पूर्ण कट करून झाली आहे। कढई ठेवायची तापायला। कढईमध्ये सर्वात पहिले तुरीची डाळ घालून घ्यायची, टोमॅटो घालायचं, हिरवी मिरची घालायची, कांदा घालायचा, पालक घालायची, खोबरं घालून घ्यायचं, शेंगदाणे घालायचे,
आणि यामध्ये गरम पाणी घालायचं 2 ग्लास. गरमच पाणी घालायचं. गरम पाण्यामुळे लवकर पण डाळ शिजते आणि टेस्ट पण छान लागते. 1 छोटा चम्मच मीठ घालायचं. एक छोटा चम्मच हळद घालायची. हे पूर्ण साहित्य शिजवून घ्यायचं. झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता हे पूर्ण शिजवून घेतलं आहे. आता तडक्याची तयारी करायची. सर्वात पहिले कढई ठेवली आहे तापायला. त्यामध्ये जिरा मोहरी घालून घ्यायची. जिरा मोहरी तडक द्यायची. इथं मी अद्रक आणि लसूण हा खलबत्त्यामध्ये कुटून घेतला आहे. थोडा दरदरीतच कुटायचा. तुम्ही बघू शकता अशा प्रकारेच कुटून घ्यायचा. लसूण अद्रकची पेस्ट घालायची. हे चांगलं फ्राय होऊ द्यायचं. त्यामध्ये घालायचा कढीपत्ता. कढीपत्ता तडकू द्यायचा थोडासा. आता घालायचे याच्यामध्ये मसाले. मसाला घातल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं गरम. आपला मसाला हा कच्चा पण राहत नाही आणि याला टेस्ट पण खूप छान लागते आणि कलरही छान येतो. तरी खूप छान येते याला. मग 2 मिनटं होऊ द्यायचं असंच. यामध्ये भाजी घालून घ्यायची. आता भाजी टाकल्यानंतर हे 2 मिनटं उकळी येऊ द्यायची याला. तुम्ही थोडी पातळी करू शकता याला किंवा घट्ट ठेवायची असेल घट्टही ठेवू शकता. ही डाळबट्ट्यासोबत खूप छान भाजी लागते ही. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.